नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही मराठीतून इंग्रजी शिकत आहात, तेही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट टेन्सशी संबंधित काही इंग्रजी वाक्य शिकणार आहात। त्या वाक्यांचा उपयोग आपण रोजच्या जीवनात करतो, परंतु ती वाक्य इंग्रजीत कशी बनवायची हे आपल्याला बहुधा माहिती नसते। तर वाक्य कशी बनवली आहे ते लक्षात देऊन ऐका, बघा आणि तुम्हीही प्रॅक्टिस करा। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। तो इंग्रजीत बोलला नाही। ही डिड नॉट स्पीक इन इंग्लिश। ही डिड नॉट स्पीक इन इंग्लिश। स्पीक म्हणजे बोलणे। ही डिड नॉट स्पीक इन इंग्लिश म्हणजे तो इंग्रजीत बोलला नाही। त्यांनी पाऊस बघितला। दे सॉ द रेन। दे सॉ द रेन। सॉ म्हणजे बघितला किंवा पाहिलं, रेन म्हणजे पाऊस। दे सॉ द रेन म्हणजे त्यांनी पाऊस बघितला। आम्ही थांबलो। वी स्टॉप। वी स्टॉप। स्टॉप म्हणजे थांबलो। ती निघाली। शी लेफ्ट। शी लेफ्ट। लेफ्ट म्हणजे निघाली। शी लेफ्ट म्हणजे ती निघाली। मी ऐकलं। आय लिसन। आय लिसन। लिसन म्हणजे ऐकलं। मी दार उघडलं। आय ओपन द डोर। आय ओपन द डोर। डोर म्हणजे दरवाजा। ओपन म्हणजे उघडलं। आय ओपन द डोर म्हणजे मी दार उघडलं। मी आरशात पाहिलं। आय लुक इन द मिरर। आय लुक इन द मिरर। मिरर म्हणजे आरसा। लुक म्हणजे पाहिलं। आय लुक इन द मिरर म्हणजे मी आरशात पाहिलं। मी हा ड्रेस निवडला। आय चोज धिस ड्रेस। आय चोज धिस ड्रेस। चोज म्हणजे निवडला। धिस ड्रेस म्हणजे हा। आय चोज धिस ड्रेस म्हणजे मी हा ड्रेस निवडला। तिने कपडे घातले। शी वोर क्लोथ। शी वोर क्लोथ। वोर म्हणजे घातले, क्लोथ म्हणजे कपडे। शी वोर क्लोथ्स म्हणजे तिने कपडे घातले। तू बंद केलंस। यू क्लोज इट। यू क्लोज इट। क्लोज म्हणजे बंद केलं। गेल्या रविवारी मी थिएटरमध्ये हॉरर चित्रपट पाहिला। लास्ट संडे आय सॉ अ हॉरर मूवी इन द थिएटर। लास्ट संडे आय सॉ अ हॉरर मूवी इन द थिएटर। हॉरर मूवी म्हणजे हॉरर चित्रपट। आय सॉ म्हणजे मी पाहिलं। आय सॉ हॉरर मूवी इन द थिएटर म्हणजे मी थिएटरमध्ये हॉरर चित्रपट पाहिला। त्यांनी विचार केला। दे थॉट। दे थॉट। थॉट म्हणजे विचार केला। आम्ही गप्पा मारल्या। वी चॅटेड। वी चॅटेड। चॅटेड म्हणजे गप्पा मारल्या। तू हाक दिलीस। यू कॉल्ड आउट। यू कॉल्ड आउट। कॉल म्हणजे बोलवले किंवा हाका मारणे। मी पैसे मोजले। आय काउंटेड द मनी। आय काउंटेड द मनी। मनी म्हणजे पैसे, काउंटेड म्हणजे मोजले। आय काउंटेड द मनी म्हणजे मी पैसे मोजले। ती चालली नाही। शी डिड नॉट वॉक। शी डिड नॉट वॉक। वॉक म्हणजे चालणे। ती चालली नाही। शी डिड नॉट वॉक।
तो लवकर उठला नाही. ही डिड नॉट वेकअप. ही डिड नॉट वेकअप. वेकअप म्हणजे उठणे. तो लवकर उठला नाही. ही डिड नॉट वेकअप. मी त्याला अजून भेटले नाही. आय डिड नॉट मीट हिम येट. आय डिड नॉट मीट हिम येट. मीट म्हणजे भेटणे. आय डिड नॉट मीट हिम येट म्हणजे मी त्याला अजून भेटले नाही. तू घरी आला का? डिड यू गेट होम. डिड यू गेट होम. तू आंघोळ केलीस का? डिड यू टेक अ बाथ. डिड यू टेक अ बाथ. बाथ म्हणजे आंघोळ करणे. डिड यू टेक बाथ म्हणजे तू आंघोळ केलीस का? तू बाजारातून आंबे आणले नाही. यू डिड नॉट ब्रिंग मँगोज फ्रॉम मार्केट. यू डिड नॉट ब्रिंग मँगोज फ्रॉम मार्केट. फ्रॉम मार्केट म्हणजे बाजारातून. ब्रिंग म्हणजे आणणे. मँगोज म्हणजे आंबे. यू डिड नॉट ब्रिंग मँगोज फ्रॉम मार्केट म्हणजे तू बाजारातून आंबे आणले नाही. आम्ही मार्केटमधून भाजी आणली. वी ब्रॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. वी ब्रॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. ब्रॉट म्हणजे आणली. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. वी ब्रॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट म्हणजे आम्ही मार्केटमधून भाजी आणली. त्याने नवीन कार घेतली किंवा त्याने नवीन कार खरेदी केली किंवा त्याने नवीन कार विकत घेतली. ही बॉट अ न्यू कार. ही बॉट अ न्यू कार. न्यू कार म्हणजे नवीन कार. बॉट म्हणजे विकत घेणे, खरेदी करणे. ही बॉट अ न्यू कार म्हणजे त्याने नवीन कार घेतली. त्याने मासिक घरभाडे दिले नाही. ही डिड नॉट पे मंथली रेंट. ही डिड नॉट पे मंथली रेंट. मंथली रेंट म्हणजे मासिक घरभाडे. पे म्हणजे पैसे चुकते करणे. मी गावावरून पहाटे 5 वाजता घरी आलो. आय केम होम फ्रॉम द विलेज ॲट 5 AM. आय केम होम फ्रॉम द विलेज ॲट 5 AM. केम म्हणजे आलो. होम म्हणजे घरी. फ्रॉम द विलेज म्हणजे गावावरून. आय केम होम फ्रॉम द विलेज ॲट 5 AM म्हणजे मी गावावरून पहाटे 5 वाजता घरी आलो. तिने नवीन ड्रेस घातला नाही. शी डिड नॉट वेअर अ न्यू ड्रेस. शी डिड नॉट वेअर अ न्यू ड्रेस. न्यू ड्रेस म्हणजे नवीन ड्रेस. वेअर म्हणजे घालणे. शी डिड नॉट वेअर अ न्यू ड्रेस म्हणजे तिने नवीन ड्रेस घातला नाही. आंबे पिकले नाही. मँगोज डिड नॉट राईप. मँगोज डिड नॉट राईप. राईप म्हणजे पिकणे. आंबे पिकले नाही. मँगोज डिड नॉट राईप. ती घरी राहिली. शी स्टेड ॲट होम. शी स्टेड ॲट होम. स्टेड म्हणजे राहिली. ॲट होम म्हणजे घरी. शी स्टेड ॲट होम म्हणजे ती घरी राहिली. तू चहामध्ये साखर घातलीस का? डिड यू ॲड शुगर इन द टी. डिड यू ॲड शुगर इन द टी. शुगर म्हणजे साखर. डिड यू ॲड शुगर इन द टी म्हणजे तू चहामध्ये साखर घातलीस का? तू तिला हा रिपोर्ट पाठवलास का? डिड यू सेंड हर धिस रिपोर्ट. डिड यू सेंड हर धिस रिपोर्ट. धिस रिपोर्ट म्हणजे हा रिपोर्ट. सेंड म्हणजे पाठवणे. डिड यू सेंड हर धिस रिपोर्ट म्हणजे तू तिला हा रिपोर्ट पाठवलास का? मी उत्तर दिलं. आय गेव द ॲन्सर. आय गेव द ॲन्सर. ॲन्सर म्हणजे उत्तर. गेव म्हणजे दिलं. आय गेव द आन्सर म्हणजे मी उत्तर दिलं. मी पैसे दिले. आय गेव मनी. आय गेव मनी. मनी म्हणजे पैसे. गेव म्हणजे दिले.
मी बाहेर गेलो. आय वेंट आउटसाइड. आय वेंट आउटसाइड. वेंट म्हणजे गेलो, आउटसाइड म्हणजे बाहेर. मी बाहेर गेलो. आय वेंट आउटसाइड. तू काय विचारलंस? व्हॉट डिड यू आस्क? व्हॉट डिड यू आस्क? आस्क म्हणजे विचारणे. तू काय विचारलंस? व्हॉट डिड यू आस्क? आम्ही उशिरा आलो. वी केम लेट. वी केम लेट. लेट म्हणजे उशिरा. आम्ही उशिरा आलो. वी केम लेट. ती झोपली. शी स्लेप्ट. शी स्लेप्ट. स्लेप्ट म्हणजे झोपली. शी स्लेप्ट म्हणजे ती झोपली. तो उठला. ही गॉट अप. ही गॉट अप. गॉट अप म्हणजे उठला. तो उठला म्हणजे ही गॉट अप. मी रात्री 12 वाजता ऑफिसमधून घरी आलो. आय केम होम फ्रॉम द ऑफिस ॲट 12 midnight. आय केम होम फ्रॉम द ऑफिस ॲट 12 midnight. मिडनाईट म्हणजे मध्यरात्र. केम म्हणजे आलो. होम म्हणजे घरी. फ्रॉम द ऑफिस म्हणजे ऑफिसमधून. आय केम होम फ्रॉम द ऑफिस ॲट 12 midnight म्हणजे मी रात्री 12 वाजता ऑफिसमधून घरी आलो. चहा थंड झाला. द टी गॉट कोल्ड. द टी गॉट कोल्ड. गॉट कोल्ड म्हणजे थंड झाला. टी म्हणजे चहा. हिवाळ्यात फुले छान बहरली. द फ्लावर्स ब्लूम ब्युटिफुली इन विंटर. द फ्लावर्स ब्लूम ब्युटिफुली इन विंटर. विंटर म्हणजे हिवाळा. ब्युटिफुली म्हणजे सुंदर किंवा छान. ब्लूम म्हणजे बहरली किंवा फुलले. द फ्लावर्स ब्लूम ब्युटिफुली इन विंटर म्हणजे हिवाळ्यात फुले छान बहरली. त्याने शेत नांगरलं. ही प्लाउड हिज फार्म. ही प्लाउड हिज फार्म. प्लाउड म्हणजे नांगरलं. फार्म म्हणजे शेत. ही प्लाउड हिज फार्म म्हणजे त्याने शेत नांगरलं. तिने झाडावरची फुले तोडली. शी प्लक्ड द फ्लावर्स फ्रॉम द ट्रीज. शी प्लक्ड द फ्लावर्स फ्रॉम द ट्री. फ्रॉम द ट्रीज म्हणजे झाडावरून. फ्लावर म्हणजे फुलं. प्लक म्हणजे तोडली. शी प्लक्ड द फ्लावर्स फ्रॉम द ट्री म्हणजे तिने झाडावरची फुले तोडली. मी चण्याच्या पिठाने उपटन बनवले. आय मेड उपटन विथ चिकपी फ्लॉर. आय मेड उपटन विथ चिकपी फ्लॉर. चिकपी फ्लॉर म्हणजे चण्याचं पीठ. उपटन. मेड म्हणजे बनवले. आय मेड उपटन विथ चिकपी फ्लॉर म्हणजे मी चण्याच्या पिठाने उपटन बनवले. तू किती वाजता आलास? व्हॉट टाईम डिड यू अराईव्ह? व्हॉट टाईम डिड यू अराईव्ह? अराईव्ह म्हणजे आगमन होणे. व्हॉट टाईम डिड यू अराईव्ह म्हणजे तू किती वाजता आलास? आजच्या व्हिडिओत इतकंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.